उन्नती करण्याचा दसा घेतलेला होता आणि आज ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी आहोत अशा महिला शोषित पीडित घटकांचे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो आणि आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाला सुरुवात करतो. आरक्षण बचाव समितीच्या वतीनं या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आरक्षण म्हटलं की केवळ बौद्ध आणि याच लोकांचं आरक्षण आहे असा अपप्रचार आपल्या भारत देशामध्ये केला गेलेला आहे. आणि या देशातील बहुसंख्य हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम यांना सर्वांना आरक्षण मिळालेलं आहे, परंतु आपल्यात असलेली विषमतामुळे आपण एकत्र येत नाही. आज आपण 2-3 गोष्टीची चर्चा करू की मणिपूरमध्ये जी घटना घडली 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की मैथिली या जमातीला अनुसूचित जमातीचा समावेश करण्यात यावा. खरं बघितलं तर या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे. हा देश संविधानानं चालतो. हायकोर्टानं राज्य सरकारला आदेश करणं ही फार वाईट गोष्ट आहे. आणि तसा निर्णय आला हायकोर्टाचा, तसा कुट्टी जमात जी अगोदर अनुसूचित जमातीची होती त्यांच्यामध्ये आणि मैत्री जमातीमध्ये प्रचंड वाद झाला, जातीवाद झाला, भांडण झालं, संघर्ष झाला. आणि याच्यामध्ये आपण 2-3 महिन्यापूर्वी ऐकलं असेल की महिलांची नग्न धिंड काढून प्रचंड अन्याय झाला त्या आदिवासींवर. आरक्षित घटकाला भारताचं संविधान काय सांगतं की आपला देश पूर्ण एक राष्ट्र बनवण्यासाठी शोषित पीडित घटकांसाठी आरक्षण दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, गुजरातमध्ये ओबीसीचं आरक्षण, ओबीसीच्या आरक्षणामध्ये आमचा समावेश करण्यात यावा म्हणून पाटीदार समाज आंदोलन करून आहे. उत्तर प्रदेशमध्ये, उत्तर भारतामध्ये जाट समुदाय आणि ओबीसी मध्ये आपल्याला समावेश करण्यात यावा म्हणून आंदोलन झालं. हा मोठा वाद या दोन्ही घटकांमध्ये आज देशभर आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे लाखाने मोर्चे निघाले आणि त्यांचीही लाखला तीच मागणी होती की आमचा समावेश ओबीसी मध्ये करण्यात यावा. आणि म्हणून आज देशामध्ये ओबीसी विरुद्ध वरच्या जाती यांच्यामध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आपण थोडं लक्षात घेतला पाहिजे. त्यापुढे ओबीसी आणि वरच्या जातीमधला संघर्ष संपला, लावून मस्त शांत बसले. मग एसटी यांचं आरक्षण संपवण्यासाठी परत एक डाव टाकला गेला. 1 ऑगस्ट 2024 मध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय कोर्टाने दिला, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्याच्या अगोदर वेगवेगळे जजमेंट झाले. आमच्या ॲडव्होकेट वकील साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं नेहमी सातत्याने त्याच्यावरती व्याख्यान होत असतं. हा निर्णय आला आरक्षण बचाव समितीनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कल्याणमध्ये परिषद घेतली या उपवर्गीकरणावरती आणि महाराष्ट्रभर याच्यावरती चर्चा घडून आणली. मित्रांनो, उपवर्गीकरण म्हणजे काय की 15% केंद्राचं जे आरक्षण आहे किंवा 13% जे राज्याचं आरक्षण आहे ते वेगवेगळ्या जातीत वाटल्या जावं, समान वाटणी करायच्या जातीला. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या जेवढ्या क्रांत्या झाल्या आतापर्यंत त्या क्रांत्या वर्गीय क्रांत्या झालेल्या आहेत, वर्गाने क्रांती केलेल्या आहेत. आणि भारतामध्ये आतापर्यंत क्रांती का नाही होऊ शकली तर कारण भारतामध्ये जाती व्यवस्था आहे. या शोषणाची व्यवस्था जी आहे त्याचा आधार ही जात व्यवस्था आहे. आणि या जात व्यवस्थेमुळे या भारतामधला समाज बदलत नाही आणि बदलू शकणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी सुरुवातीला दी कास्टिझमचा नारा या देशामध्ये लावला. आरक्षण कोणी सुरू केलं? बाबासाहेब आंबेडकरांना त्याचा सिंबॉल लावून टाकला. या देशात समानता यावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य जसा रेत जगत होता तसा या देशातला माणूस समानतेने जगला पाहिजे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची संकल्पना मांडली. त्यांनी एक शब्द प्रसिद्ध केला, आता नव्या लोकांना माहित असतील, विद्वान लोक या ठिकाणी बसलेले आहेत. रिलिजियस ब्युरोक्रेसी. रिलिजियस ब्युरोक्रेसी हा शब्द शाहू महाराजांनी आणला आणि सर्व जाती धर्मांना या प्रशासनामध्ये जोपर्यंत प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत या देशातला जातीवाद खतम होणार नाही. आणि जोपर्यंत जातीवाद खतम होणार नाही तोपर्यंत या देशामध्ये लोकांवरती अन्याय होत राहतो. आरक्षणाचा उद्देश
प्रतिनिधित्व होतं. या समाजाला पिडलेल्या मागासवर्गीय दलित अल्पसंख्याक लोकांना प्रशासनामध्ये आणि सत्तेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हा उद्देश होता. आज संपूर्ण देश पातळीवरती आम्ही गरीब आहोत, आम्हाला आरक्षण द्या. आरक्षण हा गरिबी हा कार्यक्रम अजिबात नाही. तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही आरक्षित घटना मागणं हे सबसे चुकीचं आहे. आज या देशामध्ये जे न्यायालयाकडे चर्चा होती, आता काल परवा ते काय त्याचं नाव ते सुप्रीम कोर्टाच्या जे आपल्याला जबाबदारीनं बोलतो भूषण गवई बापानं आंबेडकरी चळवळीची पूर्ण देशभर वाट लावली आणि त्याचा दाखवला. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये शोषित पीडित माग नाग समाज आणि इतर ज्या जाती असतील या जातीचे दुःख समान आहे. त्यांना या देशामध्ये ऐतिहासिकरित्या अस्पृश्य समजलेला आहे आणि ते त्यांचं शोषण जर घडवायचं असेल तर जाती व्यवस्थेमुळे या घटकामध्ये असलेलं दुरावा कमी करण्यासाठी त्यांना शेड्यूल तयार केलं. शेड्यूल बाबासाहेबांना जातीला आरक्षण नाही दिलं, बाबासाहेबांना शेड्यूल तयार केला, वर्ग तयार केला. कारण जोपर्यंत वर्ग या देशामध्ये तयार होणार नाही तोपर्यंत या देशातला विषमता हटणार नाही. आणि हा आपला काल परवाचा जिथं जातो तिथं बहुत लोक त्याचा सत्कार करतात. काय त्या जातीचा फालतू अभिमान बाळगतो. भूषण गवई नावाचा माणूस देशभर काही बनवतो. क्रिमिनल लागलं पाहिजे तर इथं तज्ञ बसलेले आहेत. जात म्हणून त्याचा कधी अभिमान बाळगण्याचे कारण नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिला. या संविधानामध्ये बाबासाहेबांनी वर्गीय क्रांती करण्याचा संदेश दिला, समानतेचा संदेश दिला आणि या माणसानं बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीला नख लावण्याचं काम केलं. आणि आमची माणसं ज्या ठिकाणी गेले तो बाबासाहेबांचं नाव घेतो. या देशातला जाता जाता मी तुम्हाला एक फक्त उदाहरण देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. बंधूंनो, एक वाघ खड्ड्यात पडतो जंगलामध्ये आणि पडल्यानंतर तो रस्त्याने चालायला लागतो. तेवढ्या त्याच्या अंगाचा वास येतो. चालता चालता तो गाढवाला विचारतो की काय झालं, तू नाक काढून रडतो. गाढव बिचारा खरा तो म्हटला, साहेब तुमच्या अंगाचा वास येतो. त्या वाघाला राग आला, त्याने लगेच त्याला मारून टाकलं. आता ही घटना त्या माकडानं बघितली वरच्या झाडावरच्या. मग वाघ पुढे गेला आणि त्या माकडाला विचारलं की अरे माझ्या अंगाचा वास कसा येतो. माकडानं बघितलं, गाढव खरं बोलला तर मारून टाकला. मग माकडाने काय केलं, माकड म्हणे साहेब तुमच्यासारखा सुगंध या जंगलात कुठंच येत नाही. वाघानं ओळखलं, लबाड बोलतो. त्याला खाली बोलवलं, शाबासकी तुला येते. खाली बोलवलं, खाली आल्याबरोबर मारून टाकला. आता ह्या सगळी घटना एक कोल्हा दुरून बघत होता आणि कोल्यानं बघितलं, अरे गाढव खरं बोलला तरी मारला आणि आपली चतुरी दाखवायला गेला माकड तरी वाघानं मारला. आणि मग हाच वाघ त्या कोल्याजवळ गेला आणि त्यांनी म्हटलं की माझ्या अंगाचा वास कसा येतो. आता कोल्हा फार लबाड असतो, चतुर असतो. तो म्हटला, राजेसाहेब तुम्ही या जंगलाचे राजे आहात, मला 8 दिवस झाले सर्दी झाली, मला वासच येत नाही. अरे ते वाघार बळा त्याला वास येत नाही म्हणून त्याला मारावं का जिवंत ठेवावं. जाऊ दे, याच्या डोक्याला डोकं लावून नको, निघून गेला. या देशामध्ये स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे हे डुप्लिकेट लेखक किती असतात आणि साहित्यिक जरा समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की एक माणूस जर शिकला तर देश समाज बदलू शकतो, देश बदलू शकतो. हे माणसं आरक्षणाचा फायदा घेतला. सगळेजण आंबेडकरवादी म्हणतात स्वतःला. बरं एवढं डुप्लिकेट आहे. कोणतरी मला काल परवा सांगत होता, पण त्या 40 पुस्तकं लिहिली. म्हणजे ते पुस्तकही जाळा आणि त्याच्यावर नुसती पुस्तकं जाळू नका, त्यालाही जाळून टाका. कारण समाजाला दिशाभूल करणारं साहित्य 75च्या नंतर 2025 पर्यंत इथं उत्पन्न होत आहे. हे सर्व डुप्लिकेट आहे. सर्वच्या सर्व काही प्रामाणिक पण असतील, त्याची संख्या कमी असते. जशी त्या कोल्याला सर्दी झालेली आहे तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा या देशामध्ये सत्यानाश करण्यात आलो आहे. तरी हे स्वतःला आंबेडकरवादी समजणारे लोक त्या कोल्याची सर्दी झाल्याप्रमाणे सुरक्षितपणे अंतरला आणि अशिक्षित समाज आज रस्त्यावर उतरतो, झगडतो, त्याच्या परिस्थितीला झगडतो. शिक्षणाचं वाटोळं झालं, सगळ्यांचंच झालं. आज आमचं आरक्षण भरलंच नाही, आरक्षण भरलं नाही आणि नव्यानं प्रायव्हेटेशन आणून आरक्षण संपवलं. तरी आमचे हे कोलोबाचे जे ज्याने बाबासाहेबांचं आरक्षण घेतलं ते लोक त्या कोल्यासारखी त्यांना सर्दी झालेली आहे.
ते कधीही समाजाच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही. पण बंधूंनो, नाराज होण्याचं कारण नाही, त्यांच्यासाठी सुद्धा एक आपल्याकडे उपाय आहे. यानंतर असा कोणी कर्मचारी, कोणी विद्वान दिसला तर त्याला साधा एक सरळ आहे करायचा, चोळी आणि बांगडीचा. एक चोळी आणि बांगडी त्याला साडी द्यायची आणि तू तसाच राहा म्हणून. आम्ही लढणार आहोत, परंतु या देशात समानता येणार आहे. आपण सर्वजण जरी आरक्षण मागत असलो तरी आपला बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं आणि देशामध्ये राष्ट्रीय एकता निर्माण होणे हाच त्याचा उद्देश आहे. आणि आपलं एक राष्ट्र सर्वांचे समानता येणे एवढा उद्देश आहे. हीच चळवळ आम्ही पुढे घेऊन जाऊ. आरक्षणाच्या बाबतीत आम्ही लढत राहणार आहोत. त्या SC, ST आणि OBCच्या आपल्या सर्वांचं आम्हाला सहकार्य पाहिजे. यासाठी आम्ही या माध्यमातून जनजागृती केलेली आहे. तुम्ही फार शांतपणे मला ऐकून घेतलं आणि आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. खूप छान गाणं चालू आहे हिंदी चित्रपटाचे. तुमचा आणि त्यांचा चांगला संवाद चालू आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी मी माझे लांबलेले जे विचार आहेत ते थांबवतो. जय संविधान, जय भारत. आता प्रत्येकाने तिकीट द्या. तर नाश्ता आहे बाहेर, तिकिटावर नाश्ता मिळतो. जर आरामात जर शांतता, मुलं बाळ वगैरे शांत झालं. धन्यवाद.